वेलकम बॅक. स्वागत 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 माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं, पालकांचं आणि शिक्षक बंधू भगिनींचं पीएम लेक्चर मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं हे आपलं लेक्चर क्रमांक 17 म्हणजेच भाग क्रमांक 17 आणि आज आपण शिकणार आहोत इथून मागच्या लेक्चर क्रमांक 1 ते लेक्चर क्रमांक 16 पर्यंत आपण काय काय शिकलो. सर्वात पहिले इंग्रजीतील अक्षर आणि त्यांचे उच्चार कसे, त्याचप्रमाणे डायग्राम त्यांचे उच्चार कसे होतात ते देखील शिकलो. त्यानंतर इंग्रजीतले 3 स्वर आपण संपवले, ते म्हणजे ए, ई आणि आय. हे तिन्ही स्वर, त्यावर आधारित शब्द, त्यांचे उच्चार कसे होतात त्यावरचे नियम आणि त्यावर आधारित शब्दांच्या वाचनाचा सराव आपण केला. आणि आजचं आपलं हे लेक्चर क्रमांक 17 आणि आज आपण इंग्रजीतील चौथा स्वर, तो म्हणजे ओ, त्यावर आधारित शब्दांचं वाचन सुरू करणार आहोत. ओके विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे मी सांगितलं की आज आपण इंग्रजीतला चौथा स्वर म्हणजे ओ आणि त्यावर आधारित शब्दांचं वाचन करणार आहोत. सामान्यपणे शब्दामध्ये जर ओ हे अक्षर आलं तर त्याचा उच्चार अ असा आपल्याला करावा लागतो. ओचा उच्चार अ आणि ओचा दुसरा एक उच्चार होतो, तो म्हणजे ओ असा देखील होतो. परंतु हा उच्चार आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहू. सध्या आजच्या भागामध्ये ओचा उच्चार अ, ओचा उच्चार अ असे होणारे शब्द आपण पाहूया आणि त्यांच्या वाचनाचा सराव करू. चला तर मग, आर यू रेडी? ओके ओके आजचा पहिला शब्द वाचायचा प्रयत्न करूया. या ठिकाणी शब्द आपण पाहिला तर लक्षात येते की ओ हा स्वर या ठिकाणी आलेला आहे. मग ज्या पद्धतीने मी सांगितलं होतं की या ओ या स्वराचा उच्चार काय होणार आहे या ठिकाणी अ. आणि लक्षात अ, आणि तो उच्चार आपल्याला आधीच्या अक्षराच्या उच्चाराला जोडून घ्यायचा आहे. म्हणजे हा याचा उच्चार काय झाला ब आणि त्याला हा अ जोडून घेतला, एकत्र करून घेतला, म्हणजे इथपर्यंतच्या सिलॅबलचा एकत्रित उच्चार होईल ब. ब समोर जाऊया. ब ब संपला शब्द. एकदम छोटा 3 अक्षरांचा शब्द आहे. काय उच्चार होईल रे? बॉब. बॉब. बॉब म्हणजे काय? असं वर खाली, हेलकावे खाली, वर खाली, हेलकावे खाली, त्याला म्हणतात बॉब. किंवा आखूड केस कापणे, त्याला देखील बॉब असं म्हणतात. चल शब्दाचं वाचन करा, बॉब. ओके पुढचा शब्द त्याच पद्धतीने वाचायचा प्रयत्न करूया. चला स्वर शोधला, स्वरापर्यंत हा होईल आपला पहिला सिलेबल म्हणजे पहिला उच्चाराचा गट. कसा उच्चार होईल? अ या ब ला जोडून घेतला, एकत्रित काय झाला? बॉ. बॉ य संपला शब्द. बॉय. बॉय. बॉय म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. बॉय म्हणजे मुलगा. बॉय म्हणजे मुलगा. शब्दाचं वाचन करा, बॉय. चला पुढचा शब्द एकदम सोपा आहे. स्वरापर्यंत आलो. हा अ आधीच्या ब ला जोडून घेतला, बॉ. इथपर्यंत उच्चार काय होईल आपला? बॉ. बॉ समोर क्स. बॉक्स. 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 बॉक्स म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. खोके आहे का नाही? खोके. त्यामध्ये एखादी वस्तू आपण व्यवस्थित ठेवतो बॉक्स मध्ये, आहे की नाही? त्याला आपण म्हणतो बॉक्स. शब्दाचं वाचन करा, बॉक्स. ओके पुढचा शब्द त्याच पद्धतीने वाचायचा प्रयत्न करूया. चला इथपर्यंत झाला आपला पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल रे? क त्याला अ जोडून घेतला, कॉ. कॉ मग संपला शब्द. कॉम. शब्दाचं वाचन करा, कॉम. ओके पुढचा शब्द वाचूया. स्वर. स्वरापर्यंत हा होईल आपला पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल? कॉ. कॉ प संपला शब्द. कॉप. कॉप म्हणजे काय? पोलीस. पोलीस. त्याला इंग्रजी मधून म्हणतात कॉप. ओके पुढचा शब्द वाचूया. एकदम सोपा, पहिला सिलेबल, पटकन उच्चार, कॉ. कॉट. संपला शब्द. कॉट. कॉट. कॉट म्हणजे काय?
आपल्याकडे असतं खाट किंवा पलंग, त्याच्यावर आपण झोपतो आहे की नाही, त्याला म्हणतात कॉट. शब्दाचं वाचन करा कॉट. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकारातला, हा झाला पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल? क त्याला अ जोडून घेतला कॉ. कॉड संपलं शब्द. कॉड. कॉड. कॉड म्हणजे काय? शेंग. शेंग त्याला आपण म्हणतो कॉड. किंवा एक मासा आहे त्याला देखील कॉड असं नाव आहे. एक प्रकारचा मासा त्याला कॉड मासा म्हणतात. आलं लक्षात? शब्दाचं वाचन करा कॉड. ओके, पुढचा शब्द वाचूयात. पहिला सिलेबल काय उच्चार होईल? एकत्रित उच्चार करा कॉ. कॉ ग संपलं शब्द. कॉग. कॉक. शब्दाचं वाचन करा कॉग. ओके, पुढचा शब्द स्वर. हा झाला पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल? कॉ. कॉ न संपलं शब्द. एकदम सोपे सोपे छोटे शब्द आहे. आलं लक्षात? कॉन. कॉन. कॉन म्हणजे काय? फसवणे. फसवणे या अर्थाने कॉन हा शब्द वापरला जातो. शब्दाचं वाचन करा कॉन. ओके, पुढचा शब्द. चला, हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा वाचला असेल तरी उच्चार कसे होतात त्या नियमाने थोडा वाचायचा प्रयत्न करूया. चला, ड त्याला अ जोडला डॉग. 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 डॉग म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? डॉग म्हणजे कुत्रा. शब्दाचं वाचन करा डॉग. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकारातला आहे, वाचायला सोपा. इथपर्यंत पहिला सिलेबल. उच्चार काय होईल? ड त्याला लगेच अ जोडून घेतला. पहा, हा ड आणि हा अ. परंतु हे दोन्ही वेगवेगळे नाही, एकत्र सिलेबल केला म्हणजे एकत्र उच्चार. डॉग. डॉन. डॉन. शब्दाचं वाचन करा डॉन. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकारातला स्वर. स्वरापर्यंत पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल रे? डॉ. डॉट. 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 डॉट म्हणजे काय? बिंदू किंवा एखादा टिंब आपण देतो ना, टिंब. डॉट. डॉट. आलं लक्षात? शब्दाचं वाचन करा डॉट. चला, पुढचा शब्द पाहूया. स्वर. स्वरापर्यंत पहिला सिलेबल. कसं होईल? फ त्याला अ जोडून घेतला फॉ. फॉर संपलं. फॉर. फॉर. फॉर म्हणजे काय? च्यासाठी. च्यासाठी. फॉर. आलं लक्षात? शब्दाचं वाचन करा फॉर. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकाराचा आहे, वाचायला सोपा. स्वर. स्वरापर्यंत पहिला सिलेबल. तोच उच्चार फॉ. कसा झाला सांगायची गरज नाही. फॉ समोर क्स. फॉक्स. फॉक्स. फॉक्स म्हणजे काय? कोल्हा. आलं लक्षात? शब्दाचं वाचन करा फॉक्स. ओके, पुढचा शब्द चला त्याच प्रकारचा आहे. स्वर. स्वरापर्यंत काय होईल एकत्रित उच्चार? फॉ. कसा झाला? फ अ फॉ. फॉग. 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 फॉग म्हणजे काय? धुकं. थंडीमध्ये, हिवाळ्यामध्ये सकाळी सकाळी आपल्याला धुकं दिसतं आहे की नाही, त्याला म्हणतात फॉग. शब्दाचं वाचन करा फॉग. ओके, पुढचा शब्द स्वर. स्वरापर्यंत पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल? हा ग त्याला हा अ जोडून घेतला, एकत्र केला गॉ. गॉ. गॉड. संपलं. गॉड. गॉड. गॉड म्हणजे काय? देव. देवाला आपण गॉड असं म्हणतो. शब्दाचं वाचन करा गॉड. ओके, पुढचा शब्द वाचायला एकदम सोपा. सोपे शब्द आहेत, 3 अक्षराचे आहेत. पहिला सिलेबल. चला, ह त्याला अ जोडून घेतला हॉ. हॉट. 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 हॉट म्हणजे काय? गरम. गरम. लक्षात? गरम इंग्लिश मध्ये म्हणतात हॉट.
शब्दाचं वाचन करा हॉट. ओके, पुढचा शब्द चला त्याच प्रकारे उच्चार आहे हॉक. हॉग, सोपे शब्द आहेत एकदम. हॉग, हॉग म्हणजे काय? मतलबी माणूस जो असतो, मतलबी मनुष्य, मतलबी मनुष्य त्याला म्हणतात हॉग. शब्दाचं वाचन करा हॉग. ओके, पुढचा शब्द चला त्याच प्रकारचा उच्चार आहे ह, त्याला अ जोडून घेतला हॉ. हॉप, संपला शब्द. हॉप, हॉप म्हणजे काय? उड्या मारत चालणे, उड्या मारत चालणे. चिमणी पाहिली का? चिमणी, चिमणी कशी चालते? उड्या मारत चालते आहे की नाही? त्याला म्हणतात हॉप. शब्दाचं वाचन करा हॉप. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला, आता याची सुरुवातच स्वराने झाली आहे, म्हणजे हा एवढं सिलेबल झालं. ओके, अ, ओचा उच्चार अ असं शिकलोय आपण आहे की नाही? अ, दोन वेळा ड आलाय, एकदाच घ्या. संपला शब्द. ऑड, ऑड, ऑड म्हणजे काय? विषम, विषम किंवा वेगळा आहे की नाही? सगळ्यांमध्ये वेगळा, त्याला सुद्धा ऑड असं म्हणतात. लक्षात? शब्दाचं वाचन करा ऑड. ओके, पुढचा शब्द चला एवढं सिलेबल होईल पहिलाच. आता याच्या आधी काही अक्षर नाही, त्याच्यामुळे जोडून काही घ्यायची गरज नाही. हा सेपरेट उच्चार ऑ आणि दोन वेळा फ, त्याचा एकदाच उच्चार ऑफ. ऑफ, ऑफ म्हणजे काय? बंद करणे, बंद ऑफ. लक्षात? शब्दाचं वाचन करा ऑफ. ओके, पुढचा शब्द एकदम सोपा, दोनच अक्षर शब्द आहे, स्वराने सुरुवात आहे. ऑ, न, संपला शब्द. ऑन, ऑन, ऑन म्हणजे काय? चालू करणे. मागचा शब्द आपण पाहिला ऑफ, ऑफ म्हणजे बंद करणे, आणि ऑन, ऑन म्हणजे चालू करणे. ऑन हा शब्द एक वेगळ्या अर्थाने देखील वापरला जातो. एखाद्या गोष्टीच्या वर आहे की नाही? समजा पेन मी टेबलवर ठेवला तर कसं वाक्य होईल? पेन इज ऑन द टेबल. आलं लक्षात? त्या अर्थाने सुद्धा ऑन असा शब्द वापरला जातो. शब्दाचं वाचन करा ऑन. ओके, पुढचा शब्द तसाच आहे, एकदम सोपा, दोनच अक्षरात. हा पहिला स्वर, त्याचा उच्चार ऑफ. संपला शब्द ऑफ. ऑफ, ऑफ म्हणजे काय? एखाद्याच्या मालकीची गोष्ट अशी दाखवायची असेल तर ऑफ हा शब्द वापरला जातो. शब्दाचं वाचन करा ऑफ. ऑफ या उच्चाराचे दोन शब्द पाहिले आपण. याच्या आधी ओ डबल एफ हा सुद्धा ऑफ होतो आणि ओ एफ हा सुद्धा ऑफ होतो, परंतु याचा अर्थ वेगळा आणि याचा अर्थ वेगळा. आले लक्षात? शब्दाचं वाचन करा ऑफ. ओके, पुढचा शब्द एकदम सोपा वाचायला. पहिला एवढा सिलेबल होणार आहे ऑफ. शब्द ऑक्स. ऑक्स, ऑक्स म्हणजे काय? बैल, त्याला म्हणतात ऑक्स. शब्दाचं वाचन करा ऑक्स. ओके, पुढचा शब्द चला स्वर, स्वरापर्यंत हा होईल पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल? हा ज, त्याला हा अ जोडून घेतला जॉ. जॉब, 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 जॉब म्हणजे काय? काम, काम. शब्दाचं वाचन करा जॉब. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकारातला स्वर, स्वरापर्यंत हा होईल पहिला उच्चाराचा गट. तसंच आहे ज, त्याला अ जोडला जॉ. जॉ, संपला शब्द. जॉय, जॉय, जॉय म्हणजे काय? आनंद, आनंद. शब्दाचं वाचन करा जॉय. चला पुढचा शब्द वाचूया. स्वर, स्वरापर्यंत हा पहिला उच्चाराचा गट. कसा होईल? हा ल, त्याला अ जोडून घेतला लॉ. लॉ, ग, संपला शब्द. लॉग, लॉग, लॉग म्हणजे काय? लाकडाचा जो ओंडका असतो, लाकडाचा
उंडका, त्याला म्हणतात लॉक. शब्दाचं वाचन करा, लॉक. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. स्वर, स्वरापर्यंत पहिला उच्चार. कसा उच्चार होईल पहा. लॉ. लॉ कसा झाला, ल त्याला अ जोडला, लॉ. लॉट. 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 लॉट म्हणजे काय, खूप. खूप, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात लॉट. आलं लक्षात. शब्दाचं वाचन करा, लॉट. चला पुढचा शब्द वाचूया. स्वर, स्वरापर्यंत हा पहिला उच्चाराचा. कसा होईल पहा. हा म आणि हा अ, परंतु हे एकत्र उच्चार केलाय म. काय झालं इथपर्यंत, म. म ब. मॉब. मॉब म्हणजे काय, जमाव. जमाव जो असतो, जमाव, लोकांचा जमाव, त्याला म्हणतात मॉब. शब्दाचं वाचन करा, मॉब. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. स्वर, स्वरापर्यंत हा पहिला उच्चार. कसं होईल, म. म म संपला शब्द. मॉम. मॉम म्हणजे काय, आई. आईला मॉम असं म्हणतात, काय का नाही. आईसाठी बरेच इंग्रजीमध्ये शब्द वापरले जातात. मदर, मॉम, मम्मी. आणि लक्षात. शब्दाचं वाचन करा, मॉम. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने स्वर, स्वरापर्यंत पहिला उच्चाराचा. काय होईल रे, म. म प. एकदम सोपे शब्द आहे ते, पटपट वाचत असाल तुम्ही. मॉप. मॉप म्हणजे काय, पोछा. फरची पुसायचा जो पोछा असतो त्याला म्हणतात मॉप. शब्दाचं वाचन करा, मॉप. ओके, पुढचा शब्द स्वर, स्वरापर्यंत हा पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल, हा न ह्या ऑ ला जोडून घेतला, न. न र संपला शब्द. नॉर. नॉर. नॉर म्हणजे काय, नॉर. नॉर म्हणजे काय, आणि नाही. नॉर हा शब्द वाक्यामध्ये नायदर याच्यासोबत वापरला जातो. नायदर नॉर म्हणजे हे नाही आणि तेही नाही. आलं लक्षात. नायदर नॉर याच्यामध्ये नॉर हा शब्द वापरला जातो. ठीक आहे, सध्या फक्त शब्द वाचा, नॉर. ओके, पुढचा शब्द एकदम सोपा, पटकन वाचला असेल. पहिला सिलेबल, न ऑ, नॉ. नॉ संपलं. नॉट. नॉट. नॉट म्हणजे काय, नाही. सोपा आहे, नाही. नॉट. शब्दाचं वाचन करा, नॉट. ओके, पुढचा शब्द स्वर, स्वरापर्यंत हा होईल पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल, प त्याला अ जोडून घेतला, प. प प संपला शब्द, पॉप. शब्दाचं वाचन करा, पॉप. चला पुढचा शब्द त्याच प्रकारातला. स्वर हा झाला पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल, प त्याला अ जोडून घेतला, पॉप. पॉट. 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 पॉट म्हणजे काय, मातीचे भांडे जे असते, मातीचे भांडे. मातीचे भांडे कोण बनवतं, कुंभार. त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात पॉटर. पॉट पासून शब्द झाला पॉटर. पॉट. पॉट म्हणजे काय, मातीचे भांडे. शब्दाचं वाचन करा, पॉट. ओके, पुढचा शब्द एकदम सोपा. स्वर, स्वरापर्यंत हा झाला पहिला सेल. कसा उच्चार होईल, हा र त्याला हा अ जोडून घेतला, एकत्र केला, रॉ. रॉड. 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 रॉड म्हणजे काय, रॉड म्हणजे असा गज, लोखंडाचा गज किंवा असं सळई, त्याला म्हणतात रॉड. शब्दाचं वाचन करा, रॉड. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकारातला आहे. स्वर पहिला सिलेबल. कसं होईल, रॉ. रॉ कसा झाला समजलं, र त्याला आवाज जोडून घेतला, रॉ. रॉ ब. रॉ. रॉ. रॉब म्हणजे काय, लुटणे, लुटणे, त्याला म्हणतात रॉब. शब्दाचं वाचन करा, रॉब. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने स्वर, स्वरापर्यंत पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल, ट त्याला अ जोडून घेतला, टॉप. टॉप म
संपला शब्द. टॉम. टॉम शब्दाचं वाचन करा. टॉम. ओके, पुढचा शब्द चला त्याच प्रकारातला आहे. स्वर इथपर्यंत पहिला सिलेबल कसा उच्चार होईल? ट अ टॉप. टॉप टॉप टॉप. टॉप म्हणजे काय? सगळ्यात टॉपवर असं म्हणतो आपण, आहे की नाही? म्हणजे सगळ्यात वर, सगळ्यात वर किंवा सगळ्यात श्रेष्ठ असं देखील आपण म्हणू शकतो. श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ, टॉप. किंवा भोवरा. भोवरा जो असतो, भोवरा खेळतात, आहे की नाही? भोवरा, त्याला देखील टॉप असं म्हणतात. शब्दाचं वाचन करा. टॉप. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकारातला आहे. चला, स्वर पहिला सिलेबल काय उच्चार होईल? ट अ टॉप. टॉप य संपलं. टॉय. टॉय. टॉय म्हणजे काय? खेळणी. आपली जी खेळणी असते, खेळणी, आहे की नाही? त्याला म्हणतात टॉय. शब्दाचं वाचन करा. टॉय. चला, पुढचा शब्द सोपा आहे, 2च अक्षराचा, स्वराने सुरुवात झाली आहे, म्हणजे एवढाच सिलेबल. ऑ. पटकन वाचला असेल तुम्ही. ऑर. ऑर म्हणजे काय? किंवा. किंवा किंवा या अर्थाने इंग्रजीमध्ये ऑर हा शब्द वापर. शब्दाचं वाचन करा. ऑर. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण ओ या स्वरावर आधारित शब्द वाचायला सुरुवात केलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये 2 अक्षरी किंवा 3 अक्षरी अशा शब्दांच्या वाचनाचा सराव आपण केला. यामध्ये ओचा उच्चार ऑ असे असणारे शब्द आपण पाहिले. ओचा उच्चार ऑ असे असणारे शब्द आपण पाहिलेले आहेत. या ओचा वेगळा एक उच्चार ओ देखील होतो, हे आपण एखाद्या पुढच्या लेक्चर मध्ये पाहू. सध्या आपण ओचा उच्चार ऑ असे असणारे शब्द अभ्यासले. आजच्या लेक्चर मध्ये छोटे शब्द पाहिले. पुढच्या लेक्चर मध्ये थोडे 4 अक्षरी 5 अक्षरी असे शब्दांच्या वाचनाचा आपण सराव करणार आहोत. ओके, पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये जेवढे शब्द झालेत ते नक्की तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेतले असतीलच. परंतु ज्यांनी लिहून घेतले नाही त्यांच्यासाठी या ठिकाणी इमेज स्वरूपात आजच्या लेक्चर मधले सगळे शब्द दिलेले आहेत. ते तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याच्या वाचनाचा सराव चालूच ठेवा. ओके, आजच्या लेक्चर मध्ये इथेच थांबूयात. सर्व विद्यार्थ्यांना विनंती की शब्द वाचनाचा सराव चालूच ठेवा, कारण या सरावानेच तुम्ही इंग्रजी वाचनामध्ये परफेक्ट होणार. आणि माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना आणि पालकांना विनंती आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा, म्हणजेच त्या विद्यार्थ्यांना देखील इंग्रजी वाचनाची ही नवीन पद्धत माहिती होईल आणि इंग्रजी विषयी त्यांच्या मनामध्ये आवड निर्माण होईल. चला, आजच्या लेक्चर मध्ये इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा, म्हणजेच स्टे हॅपी, स्टे हेल्दी. चला, भेटूया पुढच्या भागात.